आपल्या पाटील साहेबांचं काय म्हणणं आहे जरा एका शब्दात ऐकून घेऊ. आजकाल भरपूर लोक स्टेटस टाकतायत. आता कुणीच पाटील राहिलं नाही, सगळे मागासवर्गीय झालेत. एक दिवस कामाला नाही गेलं तर भिकाऱ्यांनो तुमच्या घरात चपातीला तेल नसतंय. तुम्ही आम्हा पाटलांची बराबरी करणार का? आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणात पाहिजे, बाकीच्या क्षेत्रात आम्ही तुमचे आधीपासून बापच होतो, आता पण बापच आहेत. तर पाटील साहेबाचं असं म्हणणं आहे की एक दिवस कामाला नाही गेलं तर तुमच्या घरात चपातीला तेल लागत नाही. आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे. आम्ही पहिलेपासून तुमचे बाप आहोत, याच्यानंतर तुमचे बापच राहणार. पाटील साहेबांना मला एकच म्हणणं आहे, तू जे बोलला नाही भाला खाऊ, तू चुकून पण भीम सैनिकाच्या हाती लागू नको. आणि जर तू एखाद्या भीम सैनिकाच्या हाती लागला ना, एवढा मार खाशील तू. हे जे होपकाळ आहेत ना, होपकाळ, हे पुढे खायच्या लायकीचा नाही राहशील तू. आणि तुझे जे 7 पिढ्या आहेत ना, त्यांनाही तू आमच्या घरी आणलं ना, त्यांना आम्ही पोटभर खाऊन आणि तेही चपातीला तेल लावून घरी पाठवू. कारण की आमच्या बापानं आम्हाला एवढं देऊन ठेवलं ना की तुमच्या 7 पिढ्या आम्ही खाऊ घालू शकतो. बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि स्वतःला पाटील म्हणून घेतो ना, तर पाटलासारखा वाघ जरा, भिकाऱ्यासारखं कामं करू नको. आरक्षण आम्हाला आमच्या बापानं दिलं. आम्ही भीक मागून नाही घेतलं कोणाकडून आरक्षण. आमच्या बापानं आम्हाला देऊन ठेवलं. आमच्या बापानं तुम्हालाही म्हटलं होतं की आरक्षण घ्या, पण तुमच्या गांडीले खास होती ना, तुम्हाला आरक्षण पाहिजे नव्हतं. तुझ्या एकट्या बाई पुरा पाटलांचं नाव खराब होतंय. तर जरासा सुधर, भान ठेवून व्हिडिओ बनव. चुकून पण माया पुढे तर येऊ नको बाई. कारण की तू इनडायरेक्टली बोललाय, आम्हाला समजलं की कोणासाठी बोलला. तुमच्या 7 पिढ्या आमच्या बरोबरी करू शकत नाही, आम्ही आधीपासूनच तुमचे बाप आहोत. तू तुझ्या बापाचा नाही आहेस, तू तुझ्या घराबाजूचा जे शेजारचा आहेस ना, त्याची पैदाइश असशील. तर जरा व्हिडिओ सोच समजून बनव. जय भीम, जय शिवराय.